वांगचूक यांच्या समर्थनार्थ तुम्ही रस्त्यावर उतरलात, काय मागणी आहे? सगळ्यात पहिली मागणी तर त्यांना जे नजर कैदेत ठेवले त्यांना सोडून द्यावं, लोकशाही मार्गाने त्यांना त्यांचं आंदोलन करून द्यावं. ते लोकशाही मार्गाने शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना सरकारने त्यांना डिटेन्शन केलं आणि एका हॉस्पिटलमध्ये बंद केलं, त्यांना भेटायची परवानगी नाही. मग त्यांना सोडून द्यावं आणि त्याच समवेत धर्मेंद्र प्रधानांनी नैतिकतेच्या मूल्यावरती राजीनामा देऊन इथली शिक्षण व्यवस्था बदलावी आणि हे पेपर फुटीसारखे प्रकार सरकारने त्वरित बंद करावे, ही सगळ्यात मुख्य मागणी आहे. जे.पी. नड्डाचं आता दीपिकेबरोबर चर्चा झालेली आहे आणि कदाचित धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देखील होऊ शकतो. वांगचूकबद्दल काय म्हणतात? त्यांची पण 3 मागण्या आहेत, त्याबद्दल काय? मुळातच त्यांच्या ज्या 3 मागण्या आहेत त्या 3 मागण्यांवरती सरकारने नैतिकतेच्या मूल्यावरती हे सरकार मागचे 30 दिवस झाले हे आंदोलन करत आहेत. त्या आंदोलनामध्ये कोणताही तोडगा काढला गेला नाही, उलट आंदोलन चिघळण्याचं यांनी काम केलं. सगळ्यात पहिले तर सोनम सरांना हे उचलून घेऊन गेले, अक्षरशः तुम्ही सगळ्यांनी बघितलंच. त्याच्यानंतर आज सगळे आंदोलनकारी शांततेमध्ये आंदोलन करताना त्यांच्यावरती अश्रुधूर सोडण्यात आले. मग याच्यामध्ये चर्चा झाली ती CJPच्या प्रवक्त्यांसोबत झाली. राजीनामा होईल की नाही हे भविष्यात कळेलच, पण सगळ्यात मुख्य मागणी ही राजीनाम्याचीच आहे आणि त्याच्यानंतर नीट पेपर फुटीसारखे प्रकार टाळण्यासाठी कायद्यामध्ये बदल करून विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळणं यांनी बंद करावं, ही मुख्य मागणी आहे. प्राथमिक स्वरूपात आता तुम्ही निवेदन दिले, पुढे काय रूप? जर इथून पण काही तोडगा नाही झाला, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामाच झाला नाही, तर राज्य लेवलवरती आम्ही खूप मोठं आंदोलन उभं करू. कोणाचे नेतृत्व सगळ्या जनतेचं, विद्यार्थ्यांचं नेतृत्व. इथं नाव कमवायला सगळे आले असतील, पण आम्हाला नावाची अपेक्षाही नाही. मुळातच विद्यार्थ्यांचं हित हे सगळ्यात महत्वाचं आहे. महाराष्ट्रामध्ये पण TET सारखे पेपर फुटतात, त्याच्यावर कोणती कारवाई होत नाही. मुळातच दादा भुसे साहेबांना TET काय असते हेच माहित नाही, हे आमच्या निदर्शनास आलं जेव्हा आम्ही त्यांना बोललो. मग असा शिक्षण मंत्री काय करायचे? त्यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे. MPSCची परीक्षा 1 वर्ष यांनी ऑनलाईन पुढे ढकलली, पण आमची मागणी आहे की MPSCची परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाईनच व्हायला पाहिजे. जे विद्यार्थी ऑफलाईन अभ्यास करतायत त्यांनी ऑनलाईन परीक्षा कशी द्यायची, या सगळ्या मुद्द्यांवरती आम्ही लढत आहोत आणि भविष्यामध्ये आम्ही मंत्रालयापर्यंत पोहोचायला बी कमी करणार नाही.